8,000 8,500 8,000 8,500 9,000 म्हणजे तुम्ही गावठीच्या भावामध्ये लूटभाव देतायत गावची भावामध्ये. तर मित्रांनो पूर्ण लूटभावामध्ये माल देत आहेत ते 10 ते 9,500 10,000. नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. तर मित्रांनो, बरेच लोक आपल्याला राजस्थानी ब्रीडच्या ज्या काही शेळ्या येतात, मोठ्या फ्रेम मध्ये शेळ्या किंवा गाभण शेळ्या, लोडेड शेळ्या, खाली शेळ्या किंवा नवीन लागणाऱ्या पाठी यांच्याबद्दल चौकशी करत राहतात. तर मित्रांनो, खुशखबर तुमच्यासाठी खास धुळे जिल्ह्यामध्ये किंवा धुळ्यामध्ये मी तुमच्यासाठी राजस्थानी शेळ्यांचा जो काही लॉट आहे पूर्णपणे लॉट घेऊन आलो मित्रांनो. आताच गाडी उतरलेली या ठिकाणी बघा. टोटल गाभणी शेळ्या, खाली शेळ्या किंवा पाठी जशा तुम्हाला लागत असतील अशा शेळ्या या ठिकाणी आणल्या आहेत आणि नुकतेच आपले सबस्क्रायबर सुद्धा खरेदी करण्यासाठी आले आहेत. तर आपण एकदा त्या शेळ्या आणि त्या आपले जे काही सबस्क्रायबर आले त्या दानची एक छोटीशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, क्वालिटी बघा शेळ्यांची कशी अदंत पिल्ल आहेत. काही 2 दाताला, काही 4 दाताला आणि काही 6 दाताला माल आहे मित्रांनो. या ठिकाणी शिरोई कोटा करोलीचा माल आहे. हा बघा समोरची कोटाची शेळी मित्रांनो. क्वालिटी बघा कशी एक नंबर पिळदार शिंग आहेत मित्रांनो. फुल फ्रेम मध्ये साईज आहे. पिल्लू बघा अजून चारा टाकलेला नाही बच्चांना, आता जेवढ्यात गाडी खाली झालेली. हे बघा पूर्ण पिळदार शिंग आहेत मित्रांनो आणि मोजून 2 4 6 8 दाती माल आहे. जास्त म्हातारा माल नाही. या ठिकाणी बघा शिरोई पॅच मध्ये शेळी मित्रांनो. क्वालिटी बघा कशी गाभणी शेळ्या आहेत, काही काही खाली आहेत आणि काही नुसत्याच लागवडी योग्य पाठीत. हे बघा एक एक तुम्हाला दाखवतो माल दाखवा. ही मोठ्या फ्रेम मध्ये शेळी मित्रांनो. टोटल हा शिक्का बघा कसा आहे. म्हणजे बरेच लोक जे म्हणतात ना की घरावर आपल्याला पाळण्यासाठी शेळ्या पाहिजे, तर तशा शेळ्या दादांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत. आता बघा मक्खीचे ना बरेच लोक याला म्हणतात, सोजतचं क्रॉसिंग येतं ते सोजत शिरोईचं. पिलं बघा पिलं खूप छान आहेत. या ठिकाणी बघा एक नंबर माल मित्रांनो. दूध बघा कसं आहे, यूज कास आहे मित्रांनो. टोटल गाभणी शेळ्या आहेत मित्रांनो. या पिलं बघा मोजून 2 2 4 4 दाताला शेळ्या आहेत आणि या शिरोई मध्ये मित्रांनो फुल ब्राऊन कलर मध्ये मोंडा आहे. गाभण शेळी मित्रांनो. पिलू बघा पिलू कसं आहे, पहिला रू पाठ आहे मित्रांनो. पहिला रू म्हणजे एक दुसऱ्या वेताची शेळी दिसते ती मला ताण्यावरून. नवीन पाठ आहे आणि या ठिकाणी बघा फुल फ्रेम मध्ये शेळी, दुधावरची शेळी. पिलं बघा मित्रांनो. दूध कसं आहे, यूज कास्ट मध्ये माल आहे मित्रांनो. एक नंबर वच्चे आहे. सोडा खाली सोडा सोडा. तर मित्रांनो फ्रेश शेळी, 2 दाताला शेळी. या ठिकाणी बघा दात बघा आत्ताच नुकतेच दात केलेत मित्रांनो. पिलू एक नंबर आहे. हे सुद्धा 2 दाताला 4 दाताला शेळी झाली. 4 दात झालेत मित्रांनो या शेळीचे. आणि शेळी आता फ्रेश 2 दाताला कोटा कोरली मधला माल मित्रांनो. उसके कान बतानायचे तो कोटा कोरली मधला माल मित्रांनो. बघा फुल फ्रेम मध्ये शेळी. अजून चारा टाकलेला नाही मित्रांनो शेळ्यांना. मोकळा सांगणं म्हणजे फक्त गाडी उतरली आणि या ठिकाणी सोडून दिलेले आहेत, तरी सुद्धा जनावर एवढं तंदुरुस्त आहे. बघा त्या ठिकाणी समोर पिलू चारा खाते मित्रांनो. आणि या ठिकाणी बघा 2 दाताला शेळी दाखवत आहेत. तर म्हणजे असा एक टॉप क्वालिटी मधला माल या ठिकाणी आणलाय. बरं, या ज्या काही शेळ्या आहेत ज्या आपण आता दाखवल्या, आता ही झाली ही झाली ही झाली, तर सरासरी काय रेंज आहे यांची एक अंदाज पकडला तर? 8,000 8,500 8,000 8,500 9,000 9,500 म्हणजे 8,000 पासून तर 10,000च्या रेंज मध्ये शेळ्या आहेत. तर मित्रांनो बघा एकदम रिजनेबल, म्हणजे तुम्ही गावठीच्या भावामध्ये लूटभाव देतायत. गावची भावामध्ये. तर मित्रांनो पूर्ण लूटभावामध्ये माल देत आहेत ते 10 ते 9,500 10,000 या रेंज मध्ये तुम्हाला कोटा कोरोली, शिरोई आणि सोजतच्या पाठी आहेत काही. तर पाठींचा रेट सुद्धा एक रिजनेबल सांगितलं त्यांनी. 5,000 6,000 7,000 8,000 अशा रेंज मध्ये माल भेटून जाईल मित्रांनो. या ठिकाणी बघा क्वालिटी खूप सुंदर आणलेली, पोर्टेबल माल मित्रांनो एक नंबर. या ठिकाणी काही शेळ्या तिकडे चरायला गेल्या आहेत, ते सुद्धा आपण रेकॉर्ड करू. या ठिकाणी बघा मित्रांनो चारा खातात, म्हणजे जवळजवळ आपल्या वातावरणामध्ये फुल उतरून गेल्या शेळ्या. काही गाभण आहेत, काही माझ्यावर आलेले आहेत आणि काही नुकत्याच वेलेल्या सुद्धा शेळ्या या ठिकाणी आहेत. बघा दादा बाहेर काढतोय. क्वालिटी बघा खूप सुंदर पिलं या ठिकाणी आणलेले. शिरोई मधला माल मित्रांनो. नासिफ खाटिक दादांचं नाव आहे. त्यांचा मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला पुढे देऊन देईल. जर तुम्हाला शिरोई सोजत जमनापरी कोटा तोतापरी कुठल्याही जातीची ब्रीड लागत असेल तर तुम्ही दादांना फोन करा. ट्रेडिंगचं काम आहे दादांचं. या ठिकाणी सगळ्या ते राजस्थानवरून माल आणून या ठिकाणी लोकांना देत असतात. हा 100% ते प्रत्येक नगा मागे थोडाफार पैसा काढणार आहेत, कमिशन काढणार आहेत. पण बाहेरच्या मालापेक्षा या ठिकाणी तुम्हाला एकदम माल चीप रेट मध्ये, म्हणजे रेट जेवढी चीप सांगून दिलेत ना दादांनी, तर त्या रेटने तुम्हाला या ठिकाणी माल भेटून जाईल. पिल्लं बघा पिल्लं खूप सुंदर आणले, क्वालिटी एक नंबर आणली मित्रांनो. असंच जर तुम्हाला शेळी पालनामध्ये किंवा बोकड पालनामध्ये उतरायचं असेल आणि माल घ्यायचा असेल तर माझं तर एक म्हणणं राहील की गावठी टाकण्यापेक्षा एकदा असा माल तुम्ही टाकून बघा. बोकड बघा किती सुंदर आहे आणि 100% तुम्हाला या ठिकाणी कसा पैसा मिळतो किंवा तुम्हाला कसा व्यवसाय परवडतो हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ
या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर काही अडचण आली तर 100% खाली दिलेल्या नंबरला फोन करा. नासिब खाटीक दादांचं नाव आहे. कधी तुमचा फोन कॉल उचलतील आणि तुम्हाला ज्या रेंजमध्ये माल हवा असेल त्या रेंजमध्ये माल किंवा जो तुम्ही माल मागितला, कोटा कोरली मागा, सोजत मागा, शिरोई मागा, तो माल ते दादा ते 100% आणून देतील. दर 3 दिवसाला म्हणजे हप्त्यातून एकदा गाडी या ठिकाणी येत असते मित्रांनो. मोठा गाडी दर गुरुवारी दर शुक्रवारी ना, तर गुरुवारी शुक्रवारी गाडी या ठिकाणी येत असते धुळ्याला. आणि दर शुक्रवारी दादा ते सागरीच्या बाजारामध्ये माल हा आता उतरवणार आहेत. पिल्लं बघा, पिल्लं खूप सुंदर आणलेत. परत एकदा क्वालिटी दाखवतो मी. हा बघा, ब्राऊन कलर मध्ये माल आहे. एक नंबर बच्चा आहे मित्रांनो, छान क्वालिटीचा माल आहे बघा, पिल्लं सुंदर आहे. आशा करतो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.